बालाजी अमाइन्सनं बनवला देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प. ऐका राम रेड्डी यांची मुलाखत. सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीमध्ये बालाजी अमाइन्सनं 100 कोटी रुपये खर्च करून 90 एकरामध्ये डाय मिथाईल इथर उत्पादनाचा देशातील पहिला प्रकल्प उभारला आहे. दररोज 300 मेट्रिक टन डीएमई उत्पादन या ठिकाणी सुरू झालं असून एलपीजी गॅसमध्ये याचं 8% मिश्रण केलं जात आहे. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचं महत्त्व देशपातळीवर पोहोचणार आहे. हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून उभारल्याबद्दल बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांची यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी मुलाखत घेतली. उद्योजक राम रेड्डी यांची ही मुलाखत अवश्य ऐका. सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी बालाजी अमाइन्सची फॅक्टरी आपण बघतोय. राम रेड्डी सर आपल्या सोबत आहेत आणि भारताला अभिमान वाटावा, भारताला हेवा वाटावा असा प्रकल्प बालाजी अमाइन्सनं या 250 एकर परिसरामध्ये उभारला आहे. जवळपास 800 कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट आहे. मात्र आज नव्याने सांगण्याची गोष्ट म्हणजे बालाजी अमाइन्सनं या ठिकाणी 100 कोटी रुपये खर्चून नव्याने DME म्हणजेच डाय मिथाईल इथर नावाचा प्रॉडक्ट तयार केला आहे, जो आपण LPGमध्ये वापरू शकतो. या प्रकल्पासंदर्भात आपण राम रेड्डी सरांशी बोलणार आहोत. रेड्डी सर, नक्की ह्या प्रकल्पासंदर्भात आपण काय सांगाल? डाय मिथाईल इथर ज्याला म्हणतो आपण अल्टरनेट टू LPG असं म्हणतोय. भारतात आपण पहिल्यांदा करत असला तरी, पहिल्यांदा ऐकत असलं तरी हा प्रोडक्ट जगात ऑलरेडी वापरत आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये आणि चायना, USA सारख्या कंट्रीजमध्ये 20% LPGमध्ये हा प्रोडक्ट मिक्स करून वापरतात. आणि आपण आजपासून कमर्शियल प्रोडक्शनमध्ये चालू केलेलं आहे. हे रोजचा 300 टनाचा कॅपॅसिटीचा प्लांट आपण उभं केलेला आहे. वर्षात 1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा प्लांट उभा केलेला आहे. आणि याच्याने सुरुवातीला आपण एरोसोल जो प्रेशरसाठी वापरतात त्याच्यासाठी आपण करणार आहोत. जे भारतात 40 ते 50 हजार टनाचा त्याचा कपात आहे. आणि त्याचबरोबर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहे, जसा हॉटेल इंडस्ट्री आहे, बेकरी इंडस्ट्री आहे, बिस्किट इंडस्ट्री आहे, सेरामिक इंडस्ट्री आहे, बल्ब इंडस्ट्री आहे. जिथं हीटिंगसाठी LPG वापरला जातो तिथं हे अल्टरनेट म्हणून वापरता येईल. ते सुरुवातीला आपण टार्गेट करणार आहोत. हे करण्यासाठी आज प्रोडक्शन चालू केलं असलं तरी त्याचा पेसोचं परमिशन म्हणजे सिलेंडरमध्ये नेण्यासाठी, सिलेंडरमध्ये भरण्यासाठी त्याचा एक परमिशन लागतो, चीफ कंट्रोल ऑफ एक्सप्लोजिव्हचा. तो वेटिंग आहे, पुढचा एक 7-8 दिवसात येण्याची शक्यता आहे. तसंच रोड टँकर्स जे LPG प्रमाणे यालाही परमिशन द्यावी असं आपण रिक्वेस्ट केलेलं आहे. त्याचा आल्यानंतर आपण या फील्ड्समध्ये जसं मी सांगितलेलं बिस्किट फॅक्टरी वगैरे जे आहेत त्यांना 500 किलोचं सिलेंडर देऊन ट्रायल करणार आहोत. सर, आपण बघतो की देशभर इंधन तुटवडा जगभर आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः LPG तुटवडा जास्त आहे. आपण पेट्रोलमध्ये सध्या 20% इथेनॉल वापरतोय, तर LPGमध्ये याचं प्रमाण किती आहे किंवा किती राहावं असं आपल्याला वाटतं? ते LPGमध्ये बाहेरच्या देशात 20% करत असलं तरी भारतात आता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी एक प्रपोजल तयार केले. 8% म्हणजे 8% LPGमध्ये मिक्स करायला काय हरकत नाही म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने एक नोटिफिकेशन काढले. त्या नोटिफिकेशनप्रमाणे समजा त्याचं पूर्ण अप्रुव्हल होऊन बाहेर पडला, मग हे सगळं ऑइल कंपनीजला आपण सप्लाय करायला काय हरकत नाही आहे. बालाजी अमाइन्सनं जी काही DME फॅक्टरी उभारली आहे ती हीच फॅक्टरी आहे आणि या संदर्भात आपण राम रेड्डी सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, या प्लॅन्टचं वैशिष्ट्य काय आणि टेक्नॉलॉजी याच्यासाठी कोणती वापरली? हे फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट आहे. आपण बघितलं हातमध्ये 2-3च माणूस हे पूर्ण प्लांट चालवतात. कुठलाही माणूस दिसणार नाही तुम्हाला. DCS सिस्टम जे डिजिटल कंट्रोल सिस्टम म्हणणारा टेक्नॉलॉजी वापरलेला आहे.
आणि हे टोटल टेक्नॉलॉजी काही बेसिक टेक्नॉलॉजी आपण परदेशातून घेतलेलं आहे आणि त्याचा डिटेलिंग इंजिनिअरिंग आणि इवन डिझायनिंग ऑफ द इक्विपमेंट आपलाच टीम बालाजी अमाईन्सचं काही इंजिनियर्स टेक्निकल लोकांनी तयार करून सुरुवात केलेलं आहे आणि एक ट्रायलमध्ये एक झटकामध्ये जसं म्हणतोय परवा चालू केले बायलर आणि काल रात्री प्रोडक्ट निघाला. आजपासून कमर्शियल क्वालिटी 99.9% क्वालिटीचं प्रोडक्ट आज बाहेर पडलं आहे. ते आनंदाची गोष्ट आहे. सर, या प्लॅन्टचं वैशिष्ट्य काय, म्हणजे इथं प्रोडक्शन किती होतं आहे आणि एवढा मोठा प्लॅन्ट हा भारतातील पहिला प्लॅन्ट आहे, ह्याचं वैशिष्ट्य काय सांगा? ते रोजचं 300 मेट्रिक टनचा कॅपॅसिटी आहे प्लांटचा. फुल कॅपॅसिटीमध्ये चालवला वर्षात कमीत कमी 1 लाख टनचा कॅपॅसिटी आहे आणि समजा तो कमर्शियलच धरला तुम्ही, कमर्शियल पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला, हे 2-3 जिल्ह्याला पण पुरत नाही एवढा कॅपॅसिटी आहे. आणि पुढं जाऊन समजा हे ओके झाला आणि ॲक्सेप्टन्सी आला, इवन प्राईसमध्ये वायबिलिटी आला, मग देशात प्रत्येक कॉर्नरला 2-2 प्लांट असं उभं करावं लागेल. आम्ही नसलं तरी दुसरं कोणतरी असं उभा करावं लागेल, जेणेकरून जे डिपेंडन्स आहे आपला LPGचा इम्पोर्टवर डिपेंडन्स आहे ते कमी होईल आणि ते जो LPG कन्झम्पशन आहे त्याला मदत होईल आपल्याला. सर, बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून सोलापूर शहरात पहिलं 5 स्टार हॉटेल बांधण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं जवळपास 250 एकरामध्ये हा जो प्रोजेक्ट उभा केला आहे त्याची एकूण उलाढाल किती आहे आणि पुढचं टार्गेट काय आहे? आत्ता या टोटल याच्यामध्ये आय थिंक 800-900 कोटी पर्यंत झालेला. पलीकडचा कॉम्प्लेक्स आहे तिथंही एक 700 कोटीपर्यंत झालेलं आहे. 1500 ते 2000 कोटीपर्यंत ऑलरेडी इकडे झालेलं आहे आणि पलीकडं आत्ता चालू असलेला हे मागा मी सारखं सांगत असतो तो 78 एकर्स 78 एकर MIDCमधले एक 50 एकर ग्रीन बेल्टसाठी आपण बाहेरचं जमीन घेतले. तिथं पुढचा 1-2 वर्षात 750 कोटी आपण इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तिथं सोडियम सायनाईड, हायड्रोजन सायनाईड म्हणणारा नवीन प्रोडक्ट करणार आहोत, जे लाईफ सेव्हिंग ड्रग्समध्ये रॉ मटेरियल म्हणून जातो आहे. धन्यवाद सर. बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून सोलापूरचं नाव भारताच्या नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावरनं झळकतं आहे आणि आता जो आपण DME नावाचा प्रॉडक्ट तयार केला आहे तो नक्कीच LPGमध्ये एक पर्यायी इंधन म्हणून जगासमोर येईल. राम रेड्डी सर, आपलं आणि बालाजी ग्रुपचं मनापासून यस न्यूज मराठीच्या माध्यमातून अभिनंदन. धन्यवाद. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.